अंगद हनुमंत रामाला तसे जेधे बांदल शिवरायांना असं म्हटलं जातं। अर्थात ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाला अंगद आणि हनुमानांनी मदत केली तसंच अगदी जेधे बांदल या सरदारांनी शिवरायांची पाठराखण करत हे स्वराज्य उभं केलं। याची निर्मिती ही यादवकालीन आहे। पुढे निजामशहा आदिलशहा यांनी याच्यावर राज्य केलं। शिवरायांनी नंतर तो जिंकून घेतला आणि हा रोहिडा किल्ला शिवरायांच्या आणि बाजीप्रभू देशपांडेंच्या पहिल्या भेटीचा साक्षीदार ठरला। यांनी या शिलालेखाचं वाचन असं केलं होतं की हजरत मोहम्मद सुलतान बादशाह याच्या कारकिर्दीमध्ये साधारण विठ्ठल मुदगलराव हे त्यावेळी रोहिड्याचे किल्लेदार होते आणि त्यांनी या दरवाजाचा जीर्णोद्धार केला असं त्या शिलालेखामधून आपल्याला माहिती मिळते। तसं या किल्ल्याला 7 बुरुज आहेत। साधारण त्यातला एक शिरवले बुरुज आणि हा जो दिसतोय तो वाघजाई बुरुज हे अतिशय भव्य आणि आकर्षक बांधकामाचे नमुने आहेत। हा आहे रोहिडा किल्ल्यावरचा चोर दरवाजा। गड्यांनो, हे गडकोट म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारके आहेत। यांचं पावित्र्य राखणं, यांना स्वच्छ ठेवणं, यांना संवर्धित करत राहणं आणि हा जाज्वल्य वारसा पुढच्या पिढीला देत राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा भोर परिसर असंख्य मावळ्यांची जन्मभूमी सुद्धा आहे। जेधे, बांदल, कंक अशी घराणी इथे नावारूपाला आली आणि त्यांनी स्वराज्य वाढवलं। जसं अंगद हनुमंत रामाला तसे जेधे बांदल शिवरायांना असं म्हटलं जातं। अर्थात ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाला अंगद आणि हनुमानांनी मदत केली तसंच अगदी जेधे बांदल या सरदारांनी शिवरायांची पाठराखण करत हे स्वराज्य उभं केलं। त्याचबरोबर या भोर परिसरातून सह्याद्रीची एक सुंदर डोंगर रांग अगदी महाबळेश्वर पर्यंत जाते। त्यात असंख्य किल्ले आहेत। राजगड आहे, तोरणा आहे, रायरेश्वर आहे। त्यातीलच एक हा किल्ले रोहिडा पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत, ज्याला विचित्रगड ही म्हटलं जातं किंवा बिनीचा किल्लाही असं म्हटलं जातं। याचा इतिहास आज आपण जाणून घेऊया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर पाहूया किल्ले रोहिडा। रोहिडा किल्ला हा नीरा नदीच्या खोऱ्यात हिरडोस मावळ या भागामध्ये येतो। याचं पायथ्याचं गाव बाजारवाडी असून तिथून मळलेली वाट साधारण 1 तास अंतरावर आहे आणि ते आपल्याला पहिल्या दरवाजापर्यंत घेऊन जाते। या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे। पुढे निजामशहा आदिलशहा यांनी याच्यावर राज्य केलं। शिवरायांनी नंतर तो जिंकून घेतला। नंतर मोगलांकडून भोरच्या पंत सचिवांनी हा किल्ला जिंकून घेतला। भारताला स्वातंत्र्य मिळून संस्थाने खालसा होईपर्यंत भोरच्या पंत सचिवांकडे राजगड, तोरणा, रायरेश्वर आणि हे रोहिडा किल्ल्याची ही सूत्र सगळी होती।
रोहिडा किल्ला चढाईला तसा कठीण नाही, पण मार्गामध्ये सावली नसल्याने उन्हामध्ये दमछाक होते. पुरेसे पाणी आणि न्याहारी सोबत जरूर ठेवा. ज्यावेळी हा रोहिडा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता तेव्हा कृष्णाजी बांदल हे आदिलशहाचे सरदार होते. शिवरायांनी ज्यावेळी रोहिडा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला त्या संघर्षामध्ये कृष्णाजी बांदल हे कामी आले. त्यांच्या पदरी त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे होते. शिवरायांनी बाजीप्रभूंना आवाहन केलं आणि तेव्हा बाजीप्रभूंनी स्वराज्यामध्ये प्रवेश केला आणि हा रोहिडा किल्ला शिवरायांच्या आणि बाजीप्रभू देशपांडेंच्या पहिल्या भेटीचा साक्षीदार ठरला. साधारण तासभराच्या भटकंतीनंतर आपण येऊन पोहोचतो पहिल्या दरवाजात, जो आहे गणेश दरवाजा. याला गणेश पट्टी असून वरती मेहराब पण आहे. मेहराब म्हणजे मुस्लिम शैलीचं बांधकाम आहे जे अर्धमंडळाकार असतं. या किल्ल्याला 3 दरवाजे असून एक चोर दरवाजा आहे आणि हे तिन्ही दरवाजे एकमेकाला काटकोनामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून उत्तम बांधणीचा आहे. या दरवाजाची बांधणी व दगडाच्या ठेवणीवरून हा गडाचा जुना दरवाजा असण्याची शक्यता आहे. दरवाजा वक्राकृती पद्धतीने बांधलेला असून पायऱ्यांच्या मार्गाने आल्यावर तो सहज दृष्टीस पडत नाही. या दरवाजाच्या कमानीच्या दोन्ही बाजूला व्याघ्र आणि शरभ यांची शिल्पे देखील आढळतात. आता आपण येऊन पोहोचतो रोहिडा किल्ल्याच्या 3ऱ्या दरवाजावरती. हा दरवाजा बऱ्यापैकी अजूनही भक्कम स्थितीमध्ये आहे. या दरवाजाला दोन्हीकडे गजशिल्पे कोरलेली आहेत आणि एका बाजूला उजवीकडे फारसीमध्ये तर डावीकडे देवनागरी म्हणजे मराठीमध्ये शिलालेख आढळतो. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक श्री ग.ह. हरे यांनी या शिलालेखाचं वाचन असं केलं होतं की हजरत मोहम्मद सुलतान बादशाह याच्या कारकिर्दीमध्ये साधारण विठ्ठल मुदगलराव हे त्यावेळी रोहिड्याचे किल्लेदार होते आणि त्यांनी या दरवाजाचा जीर्णोद्धार केला असं त्या शिलालेखामधून आपल्याला माहिती मिळते.
राजवाड्याचे अवशेष पाहून पुढे गेल्यानंतर रोहिडमल उर्फ भैरवाचे मंदिर दिसते। या मंदिरात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत। मंदिरासमोर लहानसे तळे, दीपमाळ व चौकोनी थडगीस देखील आढळतात। मंदिराच्या दक्षिणेला बांधकामाची अनेक ज्योती आहेत। तेथे तोफगोळे, शिशाच्या लाद्या, भांडी, खापराचे तुकडे, बंदुकीच्या गोळ्या, बांगड्या इत्यादी पुरातत्वीय अवशेष मिळालेले आहेत। गडावर पाण्याचे 2 तलाव व 10 टाकी आहेत। टाक्यांची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण असून डोंगर उतारावर खोदल्यामुळे पावसाचे पाणी वाहत येऊन आपोआप जमा होते। पूर्वीच्या काळी तटबंदी, बुरुज आणि गडावरच्या इमारती बांधण्यासाठी हा चुन्याचा घाणा वापरला जायचा। हा दगड साधारण 4000 किलो वजनाचा असतो असं म्हणतात। असे चुन्याचे घाणे केंजळगड, वसंतगड, तिकोना या किल्ल्यांवरतीही आपल्याला आढळतात। चुन्यामध्ये नैसर्गिक गुणधर्म बांधकामाला अतिशय पूरक असतात। जी निसर्गतः सापडते ती चुनखडी, त्याच्यामध्ये बेलपत्र, गुळाचं पाणी, मेथीचे दाणे हे टाकून ते मिश्रण इथे बैलाच्या साह्याने ह्याच्यावरती फिरवलं जायचं चाक आणि ते एकजीव केलं जायचं। चुना हा उष्णता रोधक असल्यामुळे तो गारवा पण द्यायचा आणि तो असा एकजीव व्हायचा आणि हळूहळू थंड होत असल्यामुळे भिंतींना, बुरुजांना तडे जाण्याचेही प्रकार फार कमी व्हायचे त्या काळी। सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तुम्ही आजही जाऊन पाहिलं तर त्या तटबंदीचे दगड झिजलेले आहेत, पण चुना आजही त्या काळचा शाबूत आहे। त्यामुळे हा चुन्याचा घाणा। आणि एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखी आहे की वसंतगडावरती शिवकाळात ज्याप्रमाणे चुन्याचा घाणा चालवला जायचा त्याप्रमाणे आता सुरू झालेला आहे। त्याला बैल लावून तिथे चुन्याचा घाणा चालवला जातो। वसंतगडला कधी गेलात तर नक्की भेट द्या। जसे किल्ल्याला 3 दरवाजे आपण पाहिले तसे या किल्ल्याला 7 बुरुज आहेत। साधारण त्यातला एक शिरवले बुरुज आणि हा जो दिसतोय तो वाघजाई बुरुज हे अतिशय भव्य आणि आकर्षक बांधकामाचे नमुने आहेत। या बुरुजांवरती जाण्यासाठी बाजूने पायऱ्या पण केलेल्या आहेत। शिरवले बुरुज आणि वाघजाई बुरुज हा या किल्ल्यावरती अजिबात चुकवू नका। फक्त एक काळजी एवढीच घ्या की या किल्ल्यावरती या वाघजाई बुरुज आणि शिरवले बुरुजाजवळ सापांचं जरा वास्तव्य आहे। गारव्याला वगैरे असं आपल्या बॅग ठेवणं किंवा तिथे बसणं हे स्ट्रिक्टली टाळा। हातामध्ये काठी कायम ठेवा किल्ल्यावर फिरताना, गवतामधून वगैरे काळजी घ्या। हा आहे रोहिडा किल्ल्यावरचा चोर दरवाजा। बऱ्याचशा किल्ल्यांना
शत्रूपासून आपल्याला पटकन निसटून जावं, हल्ला झाला तर तिथून बाहेर पडावं यासाठी चोर दरवाजे केले असतात. दौलताबादचा किल्ला जसा हातातून गेला त्यानंतर सगळ्यांनी धडा घेतला आणि प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला चोर दरवाजा दिसतो. याच्या पुढे जाऊन तुम्ही म्हटलात तर कुठलीही वाट तिथे ठेवली जात नाही. साहजिकच आहे, कारण शत्रूला त्याचा सुगावा लागला असता. आता आपण येऊन पोहोचतो सर्जा बुरुजाजवळ. या सर्जा बुरुजाचं महत्व अतिशय वेगळं आहे. का तर इथे मध्यभागी एक गोलाकार दगडी खांब होता. या खांबाचे सध्या फक्त अवशेष आपल्याला दिसतात, परंतु हा खांब अतिशय उंच होता आणि त्याच्यावरती या बुरुजाचं छत बांधण्यात आलं होतं. छत हे काळाच्या ओघामध्ये पडून गेलं तरी अजूनही त्या खांबाचे अवशेष मात्र आपल्याला या गडावरती पाहायला मिळतात. तर या सर्जा बुरुजाला नक्की भेट द्या. गणेश दरवाजा जवळील बुरुजाची अवस्था मात्र खूप खराब आहे. शेवटच्या घटका मोजत असलेला हा बुरुज संवर्धनाच्या प्रतीक्षेत उभा आहे. तर मंडळी, आज आपण या रोहिडा किल्ल्याला भेट दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. गड्यांनो, हे गडकोट म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारके आहेत. यांचं पावित्र्य राखणं, यांना स्वच्छ ठेवणं, यांना संवर्धित करत राहणं आणि हा जाज्वल्य वारसा पुढच्या पिढीला देत राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. रोहिडा किल्ल्याचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता आपली भेट स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या एका जिगरबाज मावळ्याच्या स्मृतीस्थळावर. तोपर्यंत जय शिवराय.